शोधून काढल्या की पहाटे धावताना अंतर आणि कॅलरीज मोजण्यापासून तर रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची आठवण करून देण्यापर्यंत अवघं आयुष्य या कृत्रिम बुद्धिमत्तेनं व्यापून काढलं. पण आजचं जगणं सुसह्य करणारी ही कृत्रिम बुद्धिमत्ता उद्याच्या जगण्याचा मार्ग अधिक व्यापक आणि कृतिशील करणारी असेल का? कृत्रिम बुद्धिमत्ता आज जगभरातील विविध क्षेत्रात झपाट्याने काबीज करतात, पण यामुळे मानवी रोजगार मात्र धोक्यात येतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता विकास मानव जातीचा अंत होण्याची भीती व्यक्त करतोय, हे जगप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स यांनी सांगितले. IBM ने तयार केलेलं डीप ब्लू कॉम्प्युटर 1990 मध्ये जागतिक कीर्तीचा बुद्धिबळ बनलं. गॅरी कास्पारोवला पराभूत केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता या यंत्रणेमध्ये ताकद असण्याचे दिसून येते. उद्या ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपलं स्वतःचं वेगळं मत देऊ लागेल, तेव्हा या माणसानं काय करायचं हा देखील उद्याच्या भविष्यात निर्माण होणारा प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या विकासामुळे माहितीची जी काही गोपनीयता आहे ती धोक्यात येते. अमेरिकेतील विद्यापीठांच्या प्राध्यापकांच्या संशोधनानुसार येत्या 2 दशकांमध्ये एकूण रोजगारांपैकी 47% रोजगार हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणांच्या हातात गेलेले असतील. ॲपल आणि सॅमसंग कंपनीने आपल्या 60,000 कर्मचाऱ्यांच्या जागी यंत्रमानव घेण्याची जी काही घोषणा केली आहे ते सुद्धा याचंच उदाहरण. पण यामुळे अनेकशे जे काही गरीब वर्गातील व भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशामध्ये नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे त्यावेळेस फार मोठं महत्त्वाचं आणि अवघड आव्हान आपल्या समोर निर्माण होईल. जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता विकास करेल तेव्हा ड्रायव्हर, सफाई कामगार, अनेक कर्मचारी यांसारख्या बहुसंख्य गरीब लोकांचे रोजगार मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हिरावून घेतले जाणार. रशियामध्ये यंत्रमान रणगाडा आणि पूर्णपणे स्वयंचलित असणारी बंदूक तयार करण्यात आली. ही बंदूक आपल्या लक्ष्याचा अचूक साधण्यासाठी मानवी दृष्टीवर अवलंबून न राहता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रांवर अवलंबून. इंग्लंडमध्ये स्वयंचलित विमान तयार करण्यात आले, जेणेकरून यापुढे होणाऱ्या युद्धांमध्ये या क्षेपणास्त्र या युद्धांमध्ये दहशतवादामध्ये सुद्धा या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाऊ शकतो. आणि यामुळे हॅकिंग सारख्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेची फसवणूक करणं सहजतेने शक्य आहे. अमेरिकेतील MIT मध्ये 1966 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक यंत्रणा तयार करण्यात आली, एलिझा नावाची. ही यंत्रणा एलिझा मानसिक विकारांना ग्रस्तलेल्या लोकांसोबत, नैराश्यासारख्या विकारांनी ग्रस्तलेल्या व्यक्तींसोबत संवाद साधायची. या एलिझा बरोबरचा संवाद इतका उपयुक्त आणि प्रभावी ठरला की काही व्यक्तींची त्या एलिझा सोबत भावनिक बांध निर्माण झाला. त्यामुळे यांना यातून कसं बाहेर काढायचं हाच एक प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ही समाजाला मारकच आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. रशियाचे राष्ट्रपती पुतिन असं सांगतात की रशियातच कृत्रिम बुद्धिमत्ता हे फक्त रशियाचंच भविष्य नाही, तर संपूर्ण जगाचं भविष्य आहे. जो देश या क्षेत्रात आघाडी घेईल तो या जगावरती राज्य करेल. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता विकास माणसासाठी इतका हानिकारक ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता जर विकसित झाली तर ती या देशावरती राज्य करू शकते. अल्फाबेट कंपनीचे CEO सुंदर पिचाई असं सांगतात की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेळीच निर्बंध घातला नाही, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेळीच कमी केला नाही तर या पृथ्वीचा विनाश अटळ. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर योग्य त्या क्षमतेपर्यंत माणसाने करायचा. आताच माझ्या बऱ्याच मैत्रिणींना सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपण अभ्यासात मदत होऊ शकते. आपण अभ्यास करतो, आपल्याला अभ्यास करताना डाऊट येतो, आपण ज्या वेळेस शिक्षकांना विचारतो तेव्हा तो आपला क्लिअर होतो. पण एआयचा वापर करून जेव्हा आपण एखाद्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एखाद्या सॉफ्टवेअर
बुद्धिमत्ता ही झाली कृत्रिम